रवींद्र चव्हाण यांनी तर थेट अगदी ही निवडणूकच रद्द करा इथपर्यंत संतापून वक्तव्य केलं। याच्यामधला सावळा गोंधळ या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून बाहेर पडताना दिसतो। आम्ही जी मुळात म्हणजे काही ठिकाणी तर अगदी नगरसेवकाचंच देखील नाव गायब झाले, त्याच्याच प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेले। तर कुठे ना कुठेतरी असं वाटते की निवडणुका व्यवस्थित सुरळीत पार पडतील। जोपर्यंत त्रुटीपूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या निवडणुका घेतल्या नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। बिहारचा पण दाखला दिला, पण बिहारमध्ये काही सोपार गेलं नाही, 89 जागा मिळाल्या। मागच्या पेक्षा जो आमचा स्ट्राईक रेट आहे तो सगळ्यात जास्त आहे। तर तुमचे तर दोन घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, आणि काय लोणचं पापडच फक्त घ्यायचं काय, ह्यांच्या पलीकडे काय? जनतेची लाट निर्माण झाली ते 120 पण म्हणजे आश्चर्य वाटून आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी मोठी रांग आहे। तुम्ही एक छोटीशी चुणूक दाखवलीच आहे, तो ट्रेलर होता म्हणायचं। ट्रेलर होता। बिहार तो अभी झाकी है, अभी पिंपरी चिंचवड पुन्हा मनपा बाकी आहे। पिंपरी चिंचवड मध्ये 24 तास पाणी नाहीये, 24 तास वीज नाहीये, ट्रॅफिक 24 तास वाईट अवस्थेत आहे। 2017 ते 22 दरम्यान 100% हे सोडवण्याचे प्रयत्न झाले। आपल्या वडिलांनी पुण्यात येऊन काम केलं, त्या रस्टन कंपनीच्या शेजारून जाताना आपली गाडी कुठेतरी स्लो होते, हळूच काच खाली जाते, हळूच मान तिकडे वळते। ते आई वडिलांनी दिलेले जे पूर्वीचे संस्कार आणि जो स्ट्रगल आहे की गरिबी काय असते ही स्वतः आम्ही भोगलेली आहे। तुम्ही पक्षाला काय गिफ्ट देणार आहात? अंत्योदयाची जी व्याख्या आहे ती पूर्ण करण्यासाठी मला हे पद दिलेलं आहे आणि तो अंत्योदय खऱ्या अर्थानं पार करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि तेच पार्टीला माझ्याकडनं गिफ्ट। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी अर्थातच झोपूच देत नाहीत। विश विल विन। अर्थात असे अनेक विचार आपण ऐकतो, पण या विचारांशी सर्वंकष आणि त्याचप्रमाणे वागणारा एक नेता या पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळालाय। अर्थात दीन दलित वंचित शोषित वा कुणीही असो पोरके, त्यांच्यासाठी आवाज उठवणारं एकच नाव, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे। आणि आज आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत। आम्ही जी प्रथमतः तुम्हाला भारतीय संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजकपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन। नमस्कार सर्व आपणाला पण आणि सर्व श्रोत्यांना पण मी आजच्या ह्या भारतीय संविधान दिनाच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि आज या दिनाच्या निमित्तानं आपण भेटतो याचा एक वेगळा आनंद आहे। निश्चितच आम्ही जी अगदी थेट मी सवाल करतो राजकारणामध्ये आता मुळातच एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या रणधुमाळीचा महाराष्ट्रभर जागर होतोय, पण त्यामध्ये घोळात घोळ झालाय तो मतदार याद्यांमध्ये, सगळीकडे त्याची चर्चा आहे। अगदी तुमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तर थेट अगदी ही निवडणूकच रद्द करा इथपर्यंत संतापून वक्तव्य केलं। तुम्ही देखील काल अगदी या संदर्भामध्ये ज्या काही याद्या तयार झालेल्या आहेत त्या प्रभागात न जाता थेट कार्यालयात बसूनच याद्या केल्यात, त्यामुळे या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात असं देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। तर एकंदरीत नेमकं काय घडलंय, काय चाललंय या बाबतीत? नाही, खरं तर निवडणूक आयोग आणि प्रशासन याच्यामधला सावळा गोंधळ या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून बाहेर पडताना दिसतो। खरं तर विरोधक असं म्हणतात की आपण भारतीय जनता पार्टीचे नेते आहात, मग आपणच कसा आरोप करताय। तर एक तर विरोधकांना कळलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। निवडणूक आयोग म्हणजे प्रशासन जे काम करतं आयोगाचं, त्यांनी आत्ता डोळे झाकून काम केलं असा माझा स्पष्ट आरोप आहे। कारण जर याद्या आपण पाहिल्या महानगरपालिकेतल्या, खास करून मी पिंपरी विधानसभेतले आमचे जे 7 प्रभाग आहेत त्या 7 प्रभागातला मी अभ्यास केला, तर अनेक प्रभागांमध्ये म्हणजे आमच्याकडे प्रभाग क्रमांक 10 आहे, इथनं हा प्रभाग पिंपरी विधानसभेत येतो आणि भोसरीला कनेक्टेड आहे, भोसरी विधानसभेला। तर भोसरीतले अनेक नावं या ठिकाणी आलेली आढळली। इंद्राणीनगर असेल, त्याचबरोबर तुमचं खराडवाडी असेल, कासारवाडी असेल, या भागातली नावं इथे ॲड झाली। अनेक मयत लोकांची यादी या ठिकाणी दिसली। प्रभाग 19मध्ये तर 450पेक्षा जास्त मयत लोकांची यादी त्या ठिकाणी आढळली आहे। त्याचबरोबर अनेक नावं की जे नावं ह्या प्रभागात याच्या आधी त्यांनी कधी मतदानही केलं नाही आणि राहतही नाही, अशी नावं जोडलेली दिसली। त्यामुळे प्रत्येक प्रभागातील त्या नगरसेवकांनी आक्षेप घेत असताना माझ्याकडे एक तो आक्षेप नोंदवला आणि त्याचं लेखी उत्तर त्या जो पूर्ण विधानसभेत ज्या प्रभागात गोंधळ झाला आहे त्या लेखी भाग सगळा आम्ही काल आयुक्तांपर्यंत पोहोचवला। त्यांच्याबरोबर सर्वसमावेशक अशी चर्चा केली
आणि ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी त्वरित या काढल्या पाहिजेत असं त्यांना आम्ही सांगितलं. नक्कीच. मुळात हरकतींसाठी आणि सूचनेसाठी जी काही वेळ दिलेली आहे की जो एक पिरियड दिलेला आहे तो देखील त्याची देखील मुदत वाढवावी असं देखील आपल्याच पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी देखील आमचे शहराध्यक्ष माननीय शत्रुघ्न बापू काटे यांनी काल त्यांचाही पूर्ण शहराविषयीचा त्यांचा अभ्यास झाला. त्यात त्यांनी अशी मागणी केली की ह्या ज्या त्रुटी आहेत ह्या 1-2 दिवसात लगेचच पूर्ण होणाऱ्या नाही आहेत, तर त्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. त्यामुळे एकतर ह्या त्रुटींसाठीचे दिवसही वाढवले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते साहजिक आहे, कारण आपण 2 दिवसात काय काय करणार, आक्षेपांना त्याची छाननी होणार नाही, ॲज इट इज परत ते ठेवणार. पण यामुळे काय होईल की ज्या दिवशी मतदानाचा खरा दिवस आहे त्या दिवशी मतदार जो आहे, जो सुज्ञ मतदार आहे, आपला वेळात वेळ काढून मतदानाला बाहेर पडतो, त्याचा हिरमोड होईल. त्याचं नाव त्याला दिसेल की बाबा इथं नाही आहे, बाहेर गेलं आहे, त्याचा नक्की हिरमोड होईल. त्यामुळे ह्याची खरं तर मुदतवाढ दिलीही पाहिजे आणि याच्यावर संपूर्णपणे व्यवस्थित काम झालं पाहिजे. आम्ही जी मुळात म्हणजे काही ठिकाणी तर अगदी नगरसेवकाचंच देखील नाव गायब झाले, त्याच्याच प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेले. इव्हन म्हणजे पंकज भालेकर राष्ट्रवादीचे उल्लेख करायला हरकत नाही, त्यांच्यासोबत 1261 मतदारांची नावं ती दुसऱ्या प्रभागात गेलेली आहेत. म्हणजे तळवडेतला माणूस गेलाय चिखलीमध्ये. तर हा जो सगळा गोंधळ आहे त्यात दुबारांचं एक वेगळंच संकट निर्माण झालेलं आहे. तर कुठेतरी असा आक्षेप घेतला जातो की भाजपनं निवडणूक आयोगाला हाताशी धरून हे केलंय का. अर्थात महाविकास आघाडीकडून काल तर अगदी महापालिकेसमोर त्या मतदार याद्यांची देखील होळी म्हणजे दहन करण्यात आलं, तर इथपर्यंत हे सगळं गेलं. तर हा रोष जो जनतेमध्ये आत्ता निर्माण आहे आणि निवडणुका होऊ घातल्यात, तर कुठे ना कुठेतरी असं वाटते की निवडणुका व्यवस्थित सुरळीत पार पडतील. नाही, निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी आधीचं प्रिपरेशन हे सुरळीत झालं पाहिजे मुळात. आणि ते होण्यासाठी निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टींवर वारंवार अभ्यास करून जोपर्यंत त्रुटी पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या निवडणुका घेतल्या नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मग ह्या त्रुटी जर तशाच राहिल्या तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्या, जसं तुम्ही सांगितलं की स्वतः उमेदवाराचं नाव त्या ठिकाणी नाही आहे किंवा अनेक नावं वगळली गेली आहेत. पण ह्याच्यामध्ये विरोधकांचं काम आहे आरोप करणं. पण मला विरोधकांनाही सांगायचं आहे की आज आम्हीही आक्षेप घेतो आहे, कारण आमच्याही प्रभागांमध्ये, आमच्याही मतदारसंघांमध्ये आमची हक्काची नावं कुठेतरी गायब झालीत असं दिसतंय. मग आम्ही असं म्हणायचं का हे विरोधाचं कारस्थान आहे. तर हा गोंधळ हा संपूर्णपणे निवडणूक आयोगाचा आहे. सरकार आहे म्हणून निवडणूक आयोग आमचं आणि निवडणूक आयोग आम्ही सांगू ते ऐकतंय, असा जो भ्रम आहे तो पहिल्या विरोधकांनी काढला पाहिजे. आणि ह्या निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी या सगळ्या सर्व दूर गोष्टी व्यवस्थित पार करूनच मला वाटतं की ह्या निवडणुका घेतल्या पाहिजे. बरं, निवडणुका होतील की नाही याच्यावर पण एक टांगती तलवार आहे. म्हणजे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भामध्ये याचिकेवर सुनावणी देखील सुरू आहे. आता 28ला म्हणजे शनिवारी त्यावर काही शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. तुमचं काय मत आहे, म्हणजे निवडणूक होऊ शकेल म्हणजे आतली बातमी काय आहे? तुम्ही एक म्हणून आतली बातमी असा विषय नाही आहे. विषय असा आहे की आपलं जी न्यायव्यवस्था आहे ती न्यायव्यवस्था सगळ्या गोष्टी ठरवत असते. आणि या न्यायव्यवस्थेत मला असं म्हणायचं आहे की जी परवा दिवशी जी आपली तारीख होती त्या दिवशी निकाल येईल असं सगळेच म्हणत होते, पण त्याच दिवशी बेंच बदलला, न्यायमूर्ती बदलले. त्यामुळे जे नवीन न्यायमूर्ती आले त्यांना वाचनासाठी आणि ह्या गोष्टींसाठी वेळ मिळणं अपेक्षित होतं, म्हणून ती शुक्रवारपर्यंतची तारीख गेली आहे. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की निवडणुका ह्या वेळेत होतील. त्याचं कारण असं आहे की जिथं जिथं तुम्ही मर्यादा, ओबीसींची मर्यादा असेल, महिला आरक्षणातली मर्यादा असेल, या मर्यादा काही ठिकाणी एक्सेस झालेल्या आहेत, त्या ठिकाणच्या निवडणुका थांबवून इतर ठिकाणी जे प्रिपरेशन झाले तिथल्या निवडणुका घेतल्या पाहिजेत. आणि तसाच काहीसा निकाल कोर्ट देऊ शकतं असं मला वाटतं, कारण एवढे वर्ष झाले आज निवडणुका लांबणीवर आहेत. आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण जे सर्वसामान्य नागरिकांचं प्रेशर आहे ते सर्वप्रथम तिथल्या स्थानिक आमदारावर आहे. कारण आमदाराच्या माध्यमातून कामं होतात. कुणी नगरसेवक नसल्यामुळे अगदी सकाळच्या गटार तुंबण्याच्या फोनपासून ते रात्री इमर्जन्सी ॲम्ब्युलन्सपर्यंतचे सगळे फोन सध्या आमदार आणि त्यांची टीम करते, कारण तिथे खाली नगरसेवक नसल्यामुळं, लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ही सगळी यंत्रणा आमदार खासदारांवर प्रेशर आहे. दुसरी यंत्रणा प्रशासनावर आहे आणि ह्याचाही कोर्ट विचार करेल. त्यामुळे मला असं वाटतं की लगेचच ती निवडणुका पुढे ढकलण्यापेक्षा ज्या भागामध्ये ह्या गोष्टी एक्सेस झालेल्या आहेत, ओबीसी आरक्षण असेल, महिलांचं प्रमाण जास्त असेल, त्या भागाच्या इलेक्शन्स थांबून इतर पुढं
जातील असं मला तिथं स्थगिती देऊन पुढे असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके, चला आणखी एक थोडासा मी एक युटर्न घेतो. आणखी दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्थातच परवाचं एक तुमचं स्टेटमेंट आहे की आता स्वबळाचा नारा सगळीकडे पिंपरी चिंचवड काय पुणा काय महाराष्ट्रात भाजप अबकी बार 100 पार वगैरे चाललंय. मग तुमचं एक स्टेटमेंट आहे की जिथं कमळ असेल तिथं 100 पार ना 120 पार होतं असं वगैरे. आणि मग तो बिहारचा पण दाखला दिला, पण बिहारमध्ये काही 100 पार गेलं नाही, 89 जागा मिळाल्या. नाही, 89 जरी जागा मिळाल्या असल्या तरी मागच्यापेक्षा जो आमचा स्ट्राईक रेट आहे तो सगळ्यात जास्त आहे. तुम्ही जर पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं बिहारमध्ये लोकांनी या जी तिथली महायुती होती त्याचा स्वीकार केला, त्या स्वीकारण्याचं कारणही तसंच आहे. तिथल्या अनेक गोष्टी आहेत. तिथले पूर्वी मेडिकल कॉलेजेस कमी होते, त्या भागात मेडिकल कॉलेजेस वाढले, IIM कॉलेज आले. आज दरभंगा रोडपासून कितीतरी किलोमीटरचा रोड त्या ठिकाणी झालेला आहे. या सगळ्या डेव्हलपमेंट होत असताना आज त्या ठिकाणी एक चांगलं प्रशासन यावं ही जनतेची इच्छा होती. मोदीजींवरचा विश्वास, नितीश कुमारजींचा विश्वास आणि पासवानसारखा तरुण मुलगा ज्याला लोक म्हणत होते एकही सीट येणार नाही, तो 20पेक्षा जास्त सीट पार करतो. तर हे कुठेतरी जनतेने ठरवलंय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणून की ओट चोर गद्दी छोड याचा काही परिणाम झालेला नाहीये. नाही, त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. बरं, आणखी आता बिहारच्या कडून मी थोडंसं पिंपरी चिंचवडमध्ये येतो. मुळातच या ठिकाणी जर असं म्हटलं की अबकी बार 100 पार, एक तर जागा 128 आहेत आणि तुम्ही जर 120 म्हटल्या तर तुमचे तर 2 घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, आणि काय लोणचं पापडच फक्त घ्यायचं काय, ह्यांच्या पलीकडे काय? त्यांचा विचार तुम्ही करताय का नाही एक मोठा भाऊ म्हणून? नाही, त्यांचा विचार करायला आमची वरिष्ठ मंडळी बसली. हा युतीचा धरून 120 आकडा म्हणायचा तुम्हाला का? मी वैयक्तिक म्हणतो. अच्छा, म्हणजे ऑलरेडी वैयक्तिक तयारीच तुम्ही 120 केलेली आहे. 100+ तर होणारच, पण जनतेची लाट निर्माण झाली तर 120 पण म्हणजे आश्चर्य वाटून आहे. अच्छा, म्हणजे मग आता तुम्हाला जर हा आकडा गाठायचा असेल निश्चितपणे तुम्हाला दोघांपासून दूर व्हावं लागेल, कारण की तिकडे काका पुतणे एकत्र यायचा प्रयत्न करतात. मी तेच सांगितलं की आता माननीय आमचे नेतृत्व जे आहे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय रवींद्रजी चव्हाण यांनी सांगितलं की आपापल्या पद्धतीनं आपल्या भागामध्ये युती करायची नाही करायची आपण आपल्या पद्धतीनं ठरवा. त्यामुळं अजून तरी या ठिकाणी तसं कुठलाही प्रयोग करण्यासाठी कोणी पुढे आलेलं नाही. म्हणजे युती ठरवायची की नाही हे वरिष्ठ ठरवतील, पण स्वबळावर हे तुम्ही ठरवणार. हां, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता आपण आता नगर परिषदेच्या निवडणुका बघितल्या की काही ठिकाणी महायुतीतले 2 घटक एकत्र आलेत, कुठं राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र आली, काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी एकत्र आली. त्या भागातलं त्या लिडर्सचं कोऑर्डिनेशन कसं होतंय त्याच्यावर ह्या युती ठरतात. पण मला असं वाटतं की पिंपरी चिंचवडमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. या ठिकाणी आमचे आत्ता सध्या 78 स्वतःचे नगरसेवक आहेत, त्यामुळे इथं युतीची कुठली शक्यता मला वाटत नाही. म्हणजे वरचे 22-42 तुमच्याकडे ऑलरेडी रेडी आहे. बरं, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, अगदाच म्हणजे 4 नोव्हेंबरलाच तुमचा वाढदिवस साजरा झाला आणि चांगल्या त्यातला एक पद्धतीने आणखी महत्त्वाचा मुद्दा की आज आमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी मोठी रांग आहे आणि काही दिवसातच मोठे बॉम्ब पडतील, आश्चर्याचे धक्के होतील की अशी मंडळी भारतीय जनता. परवा रवींद्र चव्हाण आले होते तेव्हा तुम्ही एक थोडीशी चुणूक दाखवलीच आहे. त्या दिवशी तर नॉर्मल आमचा मेळावा होता, तो ट्रेलर होता म्हणायचं. ट्रेलर होता, पण अजून ज्यावेळेस प्रवेश चालू होतील त्यावेळेस सगळ्यांना आश्चर्याचे धक्के बसतील. असा परिणाम येणाऱ्या निवडणुकीला त्याचा होणार आहे आणि आज बरेच मोठे नेते आज या ठिकाणी प्रवेश. मग तुम्ही जे काही धक्के देणार आहात ते तुमच्याच घटक पक्षातल्या लोकांना धक्के देणार आहात का मग काही? नाही, जे आम्हाला विरोधक समजतात ते सगळ्यांना धक्के. अच्छा, म्हणजे मग ते युतीतले म्हणाले असं झालं की कोण विरोधक समजते त्यांनी समजून घ्या. नाही, तुमचं एक स्टेटमेंट होतं की युतीला विरोधक म्हणत नाही, जे भारतीय जनता पार्टीला विरोधक समजतात त्या सगळ्यांना. म्हणजे विशेष म्हणजे बिहारमध्ये विजय झाला आणि फटाके पिंपरीत वाजले होते त्यावेळी तुमचं स्टेटमेंट होतं की बिहार तो अभी झाकी है, अभी पिंपरी चिंचवड पुन्हा मनपा बाकी है वगैरे. ठीक आहे, 4 नोव्हेंबरला तुमचा बर्थडे साजरा झाला आणि खेळ पैठणीचा अर्थात अनुराधा गोरखे ज्या स्वतः माजी नगरसेवक आणि अतिशय उत्तमरित्या त्यांचं काम आहे. आणि त्यावेळी एक छोटीशी एक घटना जी घडली होती, ज्या महिलेला कधी घरात 2 व्हीलर काय बघितले नाही कधी त्यांनी, तर त्यांनाच ती मिळाली आणि मग त्यांनी जो आनंद व्यक्त केला वगैरे. मला असं म्हणायचं की असे वेगवेगळे कार्यक्रम वगैरे आता बऱ्याच जणांनी इच्छुक उमेदवारांनी केलेले आहेत, पण आता त्यांचा घोळ असा झाला, अरे निवडणूक होती की नाही. म्हणजे पैठणीचे कार्यक्रम करून झाले, देवदर्शन सहली काढून झाल्या, नंतर गाव भेटी दौरे काढून झाले, आता बँक बॅलन्स पण संपला, खिशातले पण पैसे संपले, म्हणजे असे खिशे गेले तर रिकामे झाले. तर पुढे काय करणार मग? अशांना काही बळ देणार आहे की नाही, काही पक्ष काय बळ देणार? लक्षात घ्या, शेवटी गुडघ्याचं पाशी उतरवायची वेळ आली आता. शेवटी उमेदवार हा उमेदवार असतो, त्याला कितपत काम करायचं आणि जनतेमध्ये उतरून कितपत जनतेचं मन सांभाळून काम करायचं ही त्याची तपश्चर्या असते, त्याचं स्किल असतं. त्यामुळे त्याच्या खिशात पैसे असो नसो त्यांनी 24 तास नागरिकांच्या संपर्कात राहायला पाहिजे.
कोरोना काळापासून आत्तापर्यंत अनेक इच्छुक उमेदवार आले, निवडणुका आल्या म्हणून त्यांनी त्यांची ऑफिसेस उघडी केली, नंतर गायब झाले. त्यामुळे अशांना जनता थारा देत नसते. जे 24 तास अगदी गेल्या 7 वर्षात सातत्यानं प्रभागामध्ये काम करतात, अशांनाच नागरिक आणि जनता थारा देते, मग ते कुठल्याही पक्षाचे असो. पण मला असं वाटतं असे उमेदवार आज भारतीय जनता पार्टीकडे जास्त आहेत, कारण भारतीय जनता पार्टी 24/7 काम करणारी पार्टी आहे. आज कुठलाही कार्यक्रम, मग आजचा संविधान दिन असो, तुम्ही जर आजच संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे इतिवृत्त जर आलं, तुमच्या लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये संविधान दिन कसा साजरा केला. नक्कीच 2015 पासून मोदी सरकारच्या काळामध्ये सुरुवात झाली, मला मान्य आहे. पण आता तुम्ही 24/7 म्हणता, पण पिंपरी चिंचवडमध्ये 24 तास पाणी नाहीये, 24 तास वीज नाहीये, ट्रॅफिक 24 तास वाईट अवस्थेत आहे. तुमच्याकडे आता येतानाच मार्ग काढताना अत्यंत वाईट अवस्था झाली. तर हे सगळे प्रश्न आपण 2017-2022 दरम्यानमध्ये सोडवले असते तर कदाचित काहीतरी फायदा झाला असता. 2017 ते 22 दरम्यान 100% हे सोडवण्याचे प्रयत्न झाले. म्हणूनच आज संपूर्ण आपल्या ट्रॅफिकमधलं 20% ट्रॅफिक जे मेट्रोला डायव्हर्ट झाले, तर त्याचाच परिणाम आहे. शेवटी लोकसंख्या अशा पद्धतीनं वाढती आहे की त्याचा कंट्रोल आपल्याकडे नाही आहे. पण हा कंट्रोल सगळ्या गोष्टी डायव्हर्ट करण्यासाठी जी यंत्रणा भारतीय जनता पार्टी केंद्र शासन आणि राज्य शासन करते, त्याचा परिणाम आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिसतोय. मेट्रोला पूर्वी त्याचं, मी मागे माननीय हार्डीकरांशी बोललो होतो त्यावेळेस ते म्हटले होते, ज्यावेळेस मेट्रो चालू झाली त्याचं प्रमाण अत्यंत कमी होतं. म्हणजे माझ्या मते 12 लाख रुपये पर डे वगैरे असं काहीतरी त्याचं कलेक्शन होत होतं. पण आज ते 4-5 झालेलं आहे. म्हणजे आज जो विकास झालेला आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये, आणि याला नक्कीच केंद्राचं धोरण आणि राज्याचं धोरण तेवढंच कारणीभूत आहे. त्यामुळं हे सगळं करत असताना आज जे स्थानिक प्रश्न आहेत ते प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आमचे नेते, आम्ही सर्व कार्यकर्ते कायमस्वरूपी त्यासाठी बांधील आहोत आणि येणाऱ्या काळात ती बांधील राहणार. नक्कीच. मी आता अगदी शेवटाकडे येतो आणि तुमच्या थोडंसं सामाजिक कार्याकडे थोडंसं डोकावून पाहतो आणि आपण थांबूयात. खरं म्हणजे BA, MA, MBA भाड्यानं गाळे घेऊन संगणक केंद्र सुरू तुम्ही केलं, आणि आता मी पाहतोय की अगदी नॉवेल इंटरनॅशनल असेल, नॉवेल बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च असेल, या माध्यमातून आज तुम्ही सामाजिक शैक्षणिक कार्य उभं केलं. पण एवढं सगळं करताना तुम्ही देखील डाऊन टू अर्थच आहात. म्हणजे जिथे अमित गोरखे वाढले, लहानसे मोठे झाले, पुण्यात आले, भले तुम्ही नगर, श्रीगोंदा, लोणी व्यंकनाथमधून तुम्ही इथं आलात, आल्यानंतर जो संघर्ष आहे, अर्थात आईनं तुम्हाला खूप चांगल्यापैकी साथ दिली, सांभाळलं, पण आज अमित गोरखे ज्या पदावर आहेत किंवा जे स्टेटस आहे अमित गोरखेंचं, असं वाटतं का ज्या ठिकाणी आपल्या वडिलांनी पुण्यात येऊन काम केलं, त्या रस्टन कंपनीच्या शेजारून जाताना आपली गाडी कुठेतरी स्लो होते, हळूच काच खाली जाते, हळूच मान तिकडे वळते, असं कधी वाटतं की आज वडिलांची थाप माझ्या खांद्यावर असती तर तो आनंद वेगळाच असतो? नाही, 100%. कारण काळभोर नगर परिसरात ज्यावेळेस मी लहानाचा मोठा झालो, त्याच परिसरात माझी काकडी, गोळ्या बिस्किट, काकडी, वृत्तपत्र, कच्ची दाबेली, समोरच त्या ग्रीव्स कंपनीमध्ये वडील त्या ठिकाणी सिक्युरिटीमध्ये कामाला होते. आणि तुम्ही म्हणते ते बऱ्याच वेळा असं वाटतं की बाबा आता ती कंपनी नाही राहिली, तिथं मोठं कन्स्ट्रक्शनचं काम चालू झालंय. मग ती आठवण कायमस्वरूपी आहे आणि त्या परिसरांनी स्ट्रगल मला शिकवलं. वडील त्यावेळेस त्या भागात कंपनीमध्ये कामाला होते आणि 1980ला आमचा परिवार या ठिकाणी आल्यानंतर असं कधीच वाटलं नव्हतं की या क्षेत्रात येईल, एज्युकेशनमध्ये काम करून राजकारणापर्यंत आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमदार आशीर्वादानं आमदारकी मिळेल. पण ते आई वडिलांनी दिलेले जे पूर्वीचे संस्कार आणि जो स्ट्रगल आहे की गरिबी काय असते ही स्वतः आम्ही भोगलेली आहे. आणि आज महाराष्ट्रभर खास करून अनुसूचित जातीमध्ये फिरत असताना ती मी प्रत्यक्ष बघतोय. त्यामुळं मला असं वाटत नाही की जो काही तुम्ही म्हटला की डाऊन टू अर्थ हा कायमस्वरूपी. आम्ही जी वृत्तपत्र तुम्ही विकलीत ना, त्याच वृत्तपत्रांमध्ये तुमच्या बातम्या असतात, तुमचे फोटो असतात. म्हणजे मला असं म्हणायचं की मुळात संघर्ष काय असतो ना, तो तुम्ही स्वतःहून अनुभवलाय आणि आजही त्या संघर्षाला धरून आहात, म्हणजे जाणीव आहे तुम्हाला ती. पण मला असा एक प्रश्न आता अगदी करावा असं वाटतो, अगदी शेवटी जाता जाता, की वाढदिवसाला तुम्हाला अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या, गिफ्ट्स दिले, तुम्ही पक्षाला काय गिफ्ट देणार आहात? मी पक्षाला 100% एक तर येणाऱ्या महानगरपालिकेत मला जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं पूर्ण भान ठेवून या ठिकाणी 100 पार कसे होतील, त्यातनं पिंपरी विधानसभेतनं जास्तीत जास्त उमेदवार कसे येतील, हा एक महत्त्वाचा पक्षाला मी देणं लागतो. आणि ज्या समाजातनं मी आलो आहे, ज्या गरीब वंचित घटकातनं मी आलो, मी याच्या आधी सांगितलं, त्या घटकासाठी पूर्णपणे काम करून
तो घटक एज्युकेशनच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून माझ्या कार्यकालामध्ये कुठेतरी वर कसा येईल यासाठी माझा 100% प्रयत्न असेल. अंत्योदयाची जी व्याख्या आहे ती पूर्ण करण्यासाठी मला हे पद दिलेलं आहे आणि तो अंत्योदय खऱ्या अर्थानं पार करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि तेच पार्टीला माझ्याकडनं गिफ्ट. तुमच्या स्कूलमध्ये आलो, प्रिमायसिसमध्ये, आणि ते थॉट ऑफ द डे म्हणून एक फलक मी आत्ता बाहेर पाहिला आणि त्यामध्ये एक अतिशय सुंदर थॉट लिहिला होता. त्याच्याने मी शेवट करतो. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं की मनात जर दृढ निश्चय असेल तर मार्गात कितीही अडथळे असोत, मार्ग नक्कीच मिळतो. अर्थात हा मार्ग संघर्षातून जातो आणि या संघर्षावर अमित गोरके हे नाव नक्कीच पाहायला मिळतं. पाहत रहा PCMC न्यूज.